जय श्री कृष्ण माऊली। गोकुळामध्ये श्रीकृष्णाने नंदाच्या घरी अवतार घेतलेला आहे आणि यशोदा सकाळी सकाळी उठली। नंदराजा उठले आणि नंदराजाने सांगितलं, यशोदे अगं मी ना आज बाहेर चाललेलो आहे, कान्हावर लक्ष दे बरं। अगं त्याच्यावर खूप संकट येतात बघ, किती संकटातून वाचलाय का आपला कान्हा, म्हणून त्याच्याकडे ना जरा लक्ष दे बघ, मी ना बाहेर चाललेलो आहे। यशोदा म्हणाली, ठीक आहे जा तुम्ही। मग तो कान्हा खेळत 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 बाहेर आला अंगणामध्ये, आणि अंगणामध्ये एक अशी शीळ होती, स्फटिक शीळ म्हणतात। स्फटिक माहितीये, एकदम स्वच्छ दिसणारी, आतून स्वच्छ आणि बाहेरून पण स्वच्छ। देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, तसं एकदम स्वच्छ। मग त्या स्फटिक शिळा होती, पण ती होती निळ वर्णाची, म्हणजे त्या शिळेचा वर्ण होता निळा, आणि कृष्ण ही निळा। मग कृष्ण गेला आणि बसला त्या शिळेवर जाऊन। यशोदा बघते, अरे कान्हा कुठे गेला? कान्हा अरे आहेस तरी कुठे? पूर्ण घर शोधलं, ह्या दालनात बघावं, त्या दालनात बघावं, त्या दालनात बघावं, कृष्ण कुठेच नाही। आता काय करू? नंदराजांनी मला सांगितलंय, बजावून गेलेले आहेत, माझा कृष्ण सांभाळ म्हणून। आता मी काय सांगू नंदराजाला? पूर्ण घर शोधलं, कृष्ण दिसायला तयार नाही। अंगण शोधलं, त्यांना असं वाटलं का एखाद्या गोपीच्या घरी गेला असेल, म्हणून या गोपीच्या घरी बघितलं, त्या गोपीच्या घरी बघितलं, पूर्ण कुठेच कृष्ण नाही। आता काय करू? आता नंदराजाला मी काय सांगू? मी काय तोंड दाखवू नंदराजाला का माझा कृष्ण हरवला म्हणून? मग ती यशोदा व्याकुळ झाली, प्रत्येक गोपीकडे जायची, माझा कृष्ण बघितला का? माझा कृष्ण बघितला? गोपिका म्हणतात, अगं गेला तरी कुठे? अगं माहिती नाही ग, मी घरामध्ये काम करत होती आणि कृष्ण रांगत आला आणि तो दिसतच नाही बघ। सगळ्या गोपी जमा झाल्यात, सगळीकडे यशोदा, या गलीत जा, त्या गलीत जा, माझा कृष्ण बघितला का? माझा कृष्ण बघितला? अगं माझा कृष्ण दिसला का? तुझ्या घरी आला होता का? सगळीकडे बघितलं, कुठेच कृष्ण दिसत नाही। मग काय करू? असं यशोदा खूप तिला वाईट वाटत आहे का कृष्ण गेला तरी कुठे। मग म्हणते, माझा कृष्ण देखिलाय का? कोणीतरी सांगा गे, सांगा गे। हाती घेऊन या फुल, अंगणी रांगत आले मूल, कैशी भूल पडियेली। अगं मला कशी भूल पडली ग, माझा कृष्ण मला सापडत नाही। सगळ्या गोपिकांना जमा केलं, सगळ्या गोपिका आल्यात, कृष्ण गेला तरी कुठे? पूर्ण गोकुळ पायाखाली घातलं, पण कृष्ण कुठेच सापडला नाही। आता काय करावं? आता नंद बाबाला सांगू तरी काय का कृष्ण हरवला म्हणून? मग यमुनेच्या काठावर जाऊन बघितलं, तिथे पण कृष्ण दिसेना। हा पाण्यात तर नाही पडला ना, ह्या डोहात तर नाही पडला, म्हणून सगळ्या गोपिका यमुनेच्या काठावर बसल्या, इकडे कृष्ण असल, तिकडे कृष्ण असल, पण कृष्ण कुठेच दिसेना। वृंदावनात जाऊन बघितलं, गोकुळात बघितलं, कुंजवनात जाऊन बघितलं, पण कृष्ण कुठेही नाही। काय करावं आता? काय करावं तरी काय? शोधावं तरी कुठे? भीती वाटायला लागली, का वनात गेला असल का? वाघांत खाल्ला नसल का? माझा कृष्ण गेला तरी कुठं? आणि तो रांगतोय फक्त, आत्ताशी लहान आहे, आणि जाईल तरी कसा एवढ्या लांब? म्हणून त्या सगळ्या गोपिका विचारात पडल्यात आणि एकदम थकून गेल्या आणि नंदाच्या दारात येऊन बसल्यात। नंदाच्या दारात येऊन बसल्या, सगळ्या जणी एकदम अशा, त्यांचे मुख बघावे तर एकदम असे कोमेजून गेलेले, का काय करावं आणि कृष्णाला कुठं शोधावं, म्हणून त्या खूप थकून बसल्यात अशा जाग्यावर।
आणि त्या नंदाच्या दारात पूर्ण गर्दी झालेली आहे. का कृष्ण गेला तरी कुठं असल, छोटासा कृष्ण आहे आणि कुठे गेला असल, म्हणून त्या तिथे बसल्यात आणि चिंताक्रांत झालेल्या आहेत गोपिका. आणि यशोदा तर मोठ्या मोठ्यानं रडायला लागलेली आहे. का माझं बाळ गेलं तरी कुठं, डोक्यावर हाणून घेते, कपाळावर मारून घेते आणि म्हणते माझा कृष्ण गेला तरी कुठं. सगळ्या जणी बसल्यात आणि त्या स्फटिक शिळेहून कृष्ण हल्ला आणि आई, अगं ये आई, तू का रडतेस आई? कृष्णा, अरे होतास तरी कुठे? आई मी इथेच आहे, खेळतोय. सांगा काय आनंद असल, किती आनंद वाटला असल हो. एवढा आनंद, आनंदी आनंद झाला सगळीकडे. का सगळं गोकुळ हसायला लागलं. कृष्ण हसायला तर सगळं गोकुळ, झाड झुड पक्षी वेली पण हसायला लागत होते. आणि तो कृष्ण सापडला म्हणून नंद बाबा आले आणि सगळी हकीकत नंद बाबाला कळली. का कृष्णाने अशी आज आमची मजाक उडवली म्हणून नंद बाबाला पण हसू येत होतं. कान्हा, अरे तू चांगलीच मजाक उडवली यांची, असं म्हणून नंद बाबा त्यांना कुरवळायला लागले कृष्णाला. आणि मोठा उत्सव केला. का माझ्या कृष्णावरचा आज अरिष्ट टळलं म्हणून नंद बाबाने उत्सव केला. वस्त्रदान, कपडेदान आणि अन्नदान पण केलेलं आहे गोकुळामध्ये. काय त्या गोकुळातला उत्सव सांगावा हो. अहो डोळ्याचं पारणं फिटल असे उत्सव होत होते त्या गोकुळात कृष्ण जन्मल्यापासून. आपण पण असंच यशोदेसारखं देवाला रानोमाळ शोधत राहतो. गोकुळात शोधतो, गल्लीत शोधतो, इकडे शोधतो, तिकडे शोधतो. पण देव आपल्या जवळच आहे. त्याला ओळखा आणि हृदय मंदिरात बसवा, ही हात जोडून विनंती आहे.